प्रेक्षक नमस्कार. सिटी न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्यासोबत आहे भाजपाच्या स्टार प्रचारक, स्टार प्रवक्ता नवनीत राणा. नवनीत मॅम, तुमचं सिटी न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे. काय सांगाल, एकंदरीत हा विधानसभा निवडणुकीचा स्टार प्रचारक म्हणूनचा प्रवास कसा होता? खूप मोठी जबाबदारी असते, कारण स्वतःसाठी झटणं आणि दुसरे उमेदवाराचे बद्दल झटणं आणि त्यांचा प्रचार करणं, त्याला निवडून आणणं आणि त्याच्यासाठी मेहनत करणं हा खूप कठीण असते. जीवनात स्वतःसाठी सगळे जगतात, पण इतरांसाठी करणं हा खूप कठीण असते. पण मी माझ्यापेक्षाही जास्त, जेव्हा मी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांसाठी फिरली, माझ्यापेक्षाही जास्त मी संघर्ष केली, कारण माझे पदरात अपयश पडलं होतं आणि खूप कमी मतांनी माझा पराभव झाला. पण त्याच्यानंतर मी परत त्याच ताकदीने या मैदानात उतरली. माझी भारतीय जनता पार्टीची बेस मजबूत केलं, माझी भारतीय जनता पार्टीची कामं लोकांपर्यंत पोहोचवल्या. मी पडल्यानंतर, पराभूत झाल्यानंतर 900 गाव फिरली, ओनली फक्त हेच सांगण्यासाठी की त्यांनी मतदान केलं त्याबद्दल तुमचे आभार. आणि त्याच्यासोबत माझे पार्टीनी, आमच्या पक्षाने जे जे कामं केले, जे जे तुमची इच्छा आहे, काय आहे, ते सगळं करण्यासाठी पूर्ण 4 महिने मी त्याच्यासाठी दिले. आणि त्याच्यानंतर इमिजिएटली मी इलेक्शनला भिडली. तर मेजॉरिटी जेवढे माझे उमेदवार आमचे भारतीय जनता पार्टीचे होते, सगळ्यांसाठी जीवापेक्षा जास्त काळजीपूर्वक मी मेहनत केली. आणि मी पूर्ण देवाला प्रार्थना करत आहे की 2019 मध्ये लोकसभा क्षेत्र अमरावतीमध्ये एकही आमदार बीजेपीचा नव्हता, यावेळी प्लस होऊन हे आम्हाला दिसतील एवढी खात्री आहे. काल देवेंद्र सरांचं स्टेटमेंट होतं की यावर्षी, तसेही 1995 मध्ये झालेल्या मतदानापेक्षा यावर्षी मतदानाची टक्केवारी वाढली. आणि देवेंद्र सरांचं म्हणणं होतं की लाडक्या बहिणींचा मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभाग होता आणि महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीमध्ये भयंकर वाढ झालेली यावेळेस आपल्याला दिसली. आपण दोघे महिला आहे आणि मी एवढा नक्की सांगू शकते, कारण आपण आपल्या जीवनामध्ये किती संघर्ष जरी आला, पण आपण जे शब्द देतो त्या शब्दाला आपण जगतो. आणि त्याच पद्धतीने या महाराष्ट्राची महिला सुद्धा हे जगल्या. आणि जे लोकसभामध्ये जे टक्केवारी कमी झाली होती, आणि त्या टक्केवारीला पुढे आणण्यासाठी आमच्यासारखे कार्यकर्त्यांचं खूप मोठं योगदान होतं. लोकांना जागृत करणं, त्यांच्यापर्यंत पोहोचणं, काय लोकसभामध्ये घडलं, कसं घडलं, हा सगळं चित्र त्यांच्यासमोर ठेवणं. आणि लाडकी बहीण ऑफकोर्स हे आमच्या सोबत होत्याच, कारण आमच्या महिलांमध्ये ती गुण हा जन्मीच असते आणि संघर्ष करत राहतो, पण शब्दाला कधी मागे हटत नाही. काय वाटतं, महायुती जिंकेल? 101% महायुती जिंकेल. आणि वन ऑफ द लार्जेस्ट बिगेस्ट पार्टी म्हणजे आमची भारतीय जनता पार्टी राहील. आणि मी देवाला प्रार्थना करत आहे, कारण की देवेंद्र फडणवीसजींचं सॅक्रिफाईस हा पूर्ण देशाने पाहिलेला आहे. तर माझी देवाचरणी एवढीच प्रार्थना आहे की 26 तारखेला आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी होतील, हा विश्वास सुद्धा आहे आणि देवाला प्रार्थना सुद्धा आहे. आणि आमचे अमरावतीमध्ये कॅबिनेट मंत्री सुद्धा येतील. उद्या मतमोजणी झाल्यानंतर 2 दिवसात सत्ता बसेल की नाही बसली तर राष्ट्रपती राजवट लागेल असं वाटतं? इथपर्यंत नौबत येणार नाही. इंडिपेंडन्सचं खूप मोठं रोल यावेळी राहीन असं सगळे म्हणतात आहे. आय एम नॉट दॅट एक्सपर्ट. असं राहीन, पण इंडिपेंडन्सचा नेहमी झुकाव त्याच पक्षासोबत असते ज्याची सत्तावर असते. त्यांचं लक्ष असते की त्यांच्या क्षेत्रात विकास झाला पाहिजे, त्यांना फंड भेटला पाहिजे, त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप सारा इन्फ्रास्ट्रक्चर मोठा झाला पाहिजे. त्याकरिता ते तेव्हाच होऊ शकते जेव्हा वरची सत्ता राज्याची सत्ता सोबत जुळून डबल इंजिन काम करते. तर हे सगळे इंडिपेंडेंट 101% महायुती सोबत, जर नौबत पडली तर. नाहीतर आज तरी मला असा विश्वास आहे की महायुती हे स्वतःच्या बळावर इथपर्यंत पोहोचेल. आता जरा घरी येऊया. उद्या मी म्हणते मतमोजणी आहे, काय वाटतं, बडनेरा मतदारसंघातून आमदार रवी राणा असतील? 100%. कारण की आम्ही दोघंही खूप नॉन पॉलिटिकल बॅकग्राऊंडतून आलेले व्यक्ती आहे. एक नॉर्मल परिवारातून त्यांनी इथपर्यंत आपली जर्नी त्यांनी स्वतः निर्माण केली, इथपर्यंत पोहोचले. हार्डवर्क, डेडिकेशन, कष्ट, संघर्ष सगळं आमच्या जीवनात खूप आम्ही पाहिलेलं आहे. मी माझं लग्नानंतर ते एकही दिवस मला असं वाटत नाही
की मी लग्न झाला म्हणून त्या गोष्टीचा आनंद घेतला, लेकरं झाले त्याचा आनंद नव्हता. आणि 12 वर्षापासून कंटिन्यूज, कारण एक माझी सैनिकची मुलीला इथपर्यंत पोचणं हा कोणासाठी सोपा नाही आणि माझ्यासाठी एवढं सोपं नव्हतं. कारण मराठी बोलता येत नव्हती, तिथून तर मी सुरुवात केली. आणि आज अशी परिस्थिती आहे की 1600-1700 गावाचे मी दिशा सांगू शकते, मंदिराची दिशा सांगू शकते, कोण कुठे काय बोलला, कोण कुठे काय प्रश्न ठेवला, इथपर्यंत मी अभ्यास करून तेव्हाच पोचू शकली जेव्हा मी माझा संघर्ष स्वतः निर्माण केला. कारण की परिवारातून आलेली वारसा त्याला संघर्ष एवढा नसतो जेवढा संघर्ष जे जमिनीवरनं इथपर्यंत आलेल्या व्यक्तीला असतो. कारण स्वतःचं नाव लोकांपर्यंत पोहोचणं सगळ्यात मोठा कठीण आमच्यासाठी परिश्रम होता. आणि ते गाठता गाठता मी आणि रवीजी आले, तर मला पूर्ण विश्वास आहे काम व्यक्ती म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि इथपर्यंत पोहोचले ते फक्त संघर्षामुळे. आडनाव कोणाचा काय होता त्यांच्या मागे कोणाला माहित नव्हता. रवी राणा ची ओळख रवीजींनी स्वतः निर्माण केली, तर ते 100% चौथ्यांदा आमदार होतील आणि त्या गोष्टीचा आनंद नेहमी राहील मला. तर या होत्या आपल्यासोबत भाजपाच्या स्टार प्रचारक नवनीत राणा. वारसा हक्काने आम्हाला राजकारणाचा वारसा मिळालेला नाही, आम्ही आमच्या मेहनतीने कुठल्याही राजकारणाचं पार्श्वभूमी नसताना आज इथपर्यंत पोहोचले. या निवडणुकीत रवी राणा यांचा विजय नक्की होईल. सत्ता ही भाजपाची, महायुतीचीच बसेल हा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बघणे आहे की उद्या मतमोजणीचा काय निकाल येतो आणि सत्ता ही कुणाची बसते. सर्व अपडेट बघण्यासाठी बघत राहा सिटी न्यूज.